आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडतील असे काही विचार आणि तुम्हाला आवडले नाही तरीही तुमच्या उपयोगी पडतील असेच विचार असतील। त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, जगामधील आजूबाजूच्या लोकांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे। जे खोटं पण गोड बोलतात त्यांची नाती टिकून आहेत, पण जे खरं बोलतात त्यांची नाती तुटतात। कारण सगळा जमाना, सगळी जग दुनिया दिखाऊपणाची झाली आहे। खोटं असलेलं, लबाड असलेलं पण आकर्षित करणाऱ्या सगळ्याच गोष्टी माणसाला हव्याहव्याशा वाटतात। खोटी नाती पण दिखावा करणारी टिकून राहतात आणि ज्या नात्यांमध्ये खरेपणा आहे ती नाती तुटतात। कारण खरं कटू असतं, न पचणारं असतं। कितीही कडवट असली तरीही सत्य परिस्थिती आहे। नंबर 2, जो सगळ्यांना सांगतो तू माझा आहे, खरं तर तो कोणाचाच नसतो। आपलेपणाची जाणीव बोलण्यातून करून द्यावी लागत नाही, ती मुळात आपल्या वागण्यात असावी लागते आणि समोरच्याला हे सांगण्याची गरज पडत नाही की तो आपला आहे। आपल्या वागण्यातून ते दिसून येतं। पण प्रत्येक वेळेस एखादा तुम्हाला सांगत असेल की तू माझा आहेस, तर त्याच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे। नंबर 3, जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची चिंता सोडून द्यायला हवी। पण आपण मात्र अगदी याच्या उलट वागतो। आपल्याला वर्तमान काळात खुश तर राहायचं असतं, पण आपल्याला भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा पश्चाताप सुटत नाही आणि भविष्याची चिंता देखील सुटत नाही। सत्य परिस्थिती आहे, आपल्याला आनंद हवा असतो, खुश राहायचं असतं, पण आपल्याला भूतकाळातील गोष्टी सुटत नाहीत आणि भविष्याची चिंता देखील। नंबर 4, चुकीचे लोक तेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर असणारे लोक शांत बसतात। सध्याची आपल्या आजूबाजूची परिस्थिती काही वेगळी नाही। वाईट किंवा चुकीच्या लोकांना हरवायचं असेल तर बरोबर लोकांनी शांत राहून चालत नाही। योग्य वेळी, योग्य ठिकाणी चुकीच्या गोष्टींवर आणि व्यक्तींवर आक्षेप घेता यायला हवा। नंबर 5, ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीच होणार नाही। म्हणून आपल्या क्षमता तपासायच्या असतील तर आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायलाच हवी। ते म्हणतात, एक चांगला गुळगुळीत रस्ता कधीच एक उत्तम आणि चांगला ड्रायव्हर बनवू शकत नाही। संत प्रवाह, शांत समुद्र कधीही चांगला खलाशी बनवू शकत नाही। अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात अडचणी आल्याशिवाय तुम्हाला तुमच्या क्षमता समजत नाहीत। नंबर 6, कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही राहता। कारण जगात तुम्ही चांगल्या जागाच काय, चांगल्या व्यक्ती शोधायला जाल तर त्या भेटतीलच असं नाही। आपण जिथे आहोत, ज्या लोकांमध्ये आहोत, जिथे राहतो ते वातावरण आपल्याला बनवता यायला हवं, तयार करता यायला हवं। आपल्या सोयीनुसार, आपल्यानुसार चांगले बदल करता यायला हवे। नंबर 7, जोपर्यंत कुठल्याही गोष्टीची माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं कधीही चांगलं। कारण कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना त्या करणे, एखाद्याला सांगणे हे आपल्यासाठी आणि समोरच्यासाठी त्रासदायक, नुकसानदायक किंवा घातक ठरू शकतं। काहीही माहिती नसताना गप्प राहणं हे सगळ्यात चांगलं आहे, अर्धवट माहिती किंवा अर्धवट ज्ञान असण्यापेक्षा। अर्धवट ज्ञान माणसासाठी घातक असते, त्यातून गैरसमज वाढू शकतात। त्यामुळे कुठल्याही गोष्टीची संपूर्णपणे खात्रीदायक माहिती असल्याशिवाय काहीही बोलू नये। नंबर 8, ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काहीही उपयोग नाही। आपल्या हातात 2च गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या आपण बदलायच्या आणि ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या गोष्टी सोडून द्यायच्या, त्यावर विचार करायचा नाही, आपल्या मार्गाने पुढे जात राहायचं। पण तुमच्या नुसत्या विचाराने कुठलीही गोष्ट बदलत नाही। त्यामुळे विचार करून स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका। नंबर 9, अशा लोकांपासून दूर राहणं कधीही चांगलं ज्यांना तुमच्या जवळ असण्याची कदर नाही। आपण बहुतेक वेळा अशा लोकांमध्ये जीव अडकवतो ज्यांना आपल्या असण्याची किंवा नसण्याची कदर नाही। आपल्या असण्याने किंवा नसण्याने त्यांना काहीही फरक पडत नाही। त्यामुळे
भावनिकदृष्ट्या अशा स्वार्थी लोकांमध्ये तुम्ही अडकून राहू नका. अशा लोकांपासून कायम दूर राहा. तुम्हाला मानसिक त्रास कमी होईल. नंबर 10, खऱ्या लोकांवर तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर ठेवतो. औषधांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. आपल्याला खात्री असते या औषधांनी आपला आजार दूर होणार आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणाऱ्या खऱ्या सच्च्या लोकांवर तेवढाच विश्वास ठेवायला हवा. असे खरे लोक आपल्या आयुष्यात औषधांप्रमाणेच काम करतात आणि असे खरे लोक आपण आपल्या अविश्वासाने गमावता कामा नये. नंबर 11, प्राणी मार खाऊन सुद्धा इमानदार असतात, पण माणूस प्रेम मिळवून देखील गद्दार ठरतो, बेईमानी करतो. कारण जगातला सगळ्यात स्वार्थी प्राणी मनुष्य. माणसासारखा मतलबी प्राणी दुसरा कोणी नाही. मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही, पण तरीही त्यांना भावना असतात. ते इमानदार असतात. माणसाचं मात्र तसं नाही. नंबर 12, तुम्ही जेवढे साधे, सरळ आणि प्रामाणिक असणार तेवढे जास्त तुम्ही चलाक, चतुर आणि बेईमान लोकांपासून फसवले जाणार. हा जगाचा नियम आहे. कारण इथं साधं, सरळ राहून चालत नाही. टिकून राहायचं असेल तर बेईमानी न करता चलाक आणि चतुर असणं गरजेचं आहे. कोणाशीही वाईट न वागता, बेईमानी न करता आपल्याला टिकून राहण्यासाठी आपल्यामध्ये चातुर्य असणं गरजेचं आहे. नंबर 13, आपलं बोलणं खराब असेल तर हे आपलं डोकं खराब असल्याचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे. कारण आपण जे बोलतो ते आपल्या विचारांमधून येत असतं, आपल्या डोक्यामधून येत असतं. आपले विचार आपल्या बोलण्यामध्ये दिसून येतात. खरं तर आपल्या बोलण्यातून आपला स्वभाव, आपले विचार, आपले गुणदोष सगळ्या गोष्टी दिसत असतात. माणसाच्या बोलण्यातून माणूस कसा आहे हे दिसून येत असतं. नंबर 14, आरशाची काच कितीही नाजूक असेल, कमजोर असेल तरीही खरे चेहरे दाखवायला ती कधीच कमजोर नसते. आपल्याला आपली ओळख करून देणारी एकमेव गोष्ट म्हणजे आरसा. आणि तुम्ही जगाशी, इतर लोकांशी कितीही खोटं बोललात, खोटं वागण्याचा प्रयत्न केला तरीही आरसा कधीही खोटं बोलत नाही. आपलं खरं रूप काय आहे, आपण स्वतः कसे आहोत, काय आहोत हे आपल्याला दिसून येतं. आरसा ते हुबेहूब दाखवून देतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.